हाऊ टू राईट आयुपीएसी नेम ऑफ दिस कंपाऊंड. इथं काही एक्झाम्पल्स दिले, त्याचे आयुपीएसी नेम आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मीन्स 1 कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो, 2 असेल, 3 असेल, 4 कार्बन, नंबर ऑफ कार्बन असेल त्याला काय म्हणतो आणि ते फंक्शनल ग्रुप तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ते आल्यानंतर तुम्हाला आयुपीएसी नेम एकदम करेक्ट लिहिता येतो. आता लुक या, पहिल्यांदा जर आपण आयुपीएसी नेम लिहायचे या कंपाऊंडचं, फर्स्ट ऑफ ऑल कार्बन कंपाऊंड किती आहे ते काउंट करायचा. म्हणजे 1, 2 आणि 3 कार्बन मीन्स त्याला काय म्हणतो आपण, 3 कार्बन मीन्स प्रोपेन. काय 3 कार्बन मीन्स प्रोपेन. त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे, फंक्शनल ग्रुप इज अ OH. OH साठी आपण काय लिहितो, OH साठी OL लिहितो आणि तो कुठल्या कार्बन वरती आहे, इकडून काउंट केला तरी सेकंड, इथून केला तरी सेकंड मीन्स सेकंड OL. मग इथे लिहिते वेळेस फक्त E रिप्लेस करायचा, E रिप्लेस करून 2OL हे याचं नाव आहे. सेकंड जर बघितलं आपण इथे, आता क्लोरीन आणि कुठून फंक्शनल ग्रुप जवळ पडतो तिथून काउंट करायचे, कार्बनला नंबरिंग देणं 1, 2, 3 अँड 4. आता इथून सेकंड, इथून केलं तर थर्ड कार्बन वरती आला असता, पण तसं नाही, आपला जिथून नियरेस्ट आहे तिथून सेकंड मीन्स 2 क्लोरो आणि हा 4 कार्बन ऍटम आहे, 4 कार्बन ऍटम मीन्स ब्युटेन. याचं आयुपीएसी नेम आहे. आता थर्ड वन सुद्धा इथं अमाइन आहे, सेम याच्यासारखंच आयुपीएसी लिहायचंय. कुठल्या पोझिशनला अमाइन ग्रुप आहे, इथून 1, 2, 3, 4, 1, 2, 3 म्हणजे तिकडून नंबर नाही द्यायचा आपला, इथून 1, 2 सेकंड पोझिशन 2 आणि पॅरेंट हायड्रोकार्बन काय, ब्युटॅनामाइन. इथं सुद्धा आपण ब्युटेन मधला E रिप्लेस केला आणि अमाइन अटॅच केला, बस एवढंच केलेलं आहे. हे फंक्शनल ग्रुप. आणि सेकंड वन, आता सेकंड ग्रुप हा CHO मीन्स अल्डिहाइड ग्रुप. CHO आणि COOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड, हे 2 ग्रुप जे असतात कधी पण एंडिंगलाच असतात, एवढं लक्षात ठेवायचंय. आणि असा जेव्हा येईल त्याला आपण कीटोन म्हणायचं. आयडेंटिफाय करणं थोडंसं हार्ड जाईल, फक्त एकच ट्रिक लक्षात ठेवायचे, CHO ऍट द एंड ऑफ द चेन आणि COOH सुद्धा ऍट द एंड ऑफ द चेनच असतो. आता ह्याचं नाव काय, 1, 2, 3 ह्या कार्बनला सुद्धा त्यामध्ये काउंट करायचंय. मीन्स 3 कार्बन मीन्स 3 कार्बन असेल तर त्याला काय म्हणतो आपण, प्रोपेन. आणि अल्डिहाइड ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप साठी त्याला आल मग इथला कट करायचा आणि त्या ठिकाणी फक्त प्रोपॅनॉल, 1 प्रोपॅनॉल, सिंगल आहे प्रोपॅनॉल. आता इथं जर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, 1, 2, 3, 4 चे 4 कार्बन आपल्याला त्यात काउंट करावे लागेल. 4 कार्बन आणि 4 कार्बन मीन्स ब्युटेन. E आहे, ब्युटेन आहे. आणि ऍसिड असेल तर ऑइक ऍसिड, E रिप्लेस करायचा, E रिप्लेस करून ऑइक ऍसिड, ब्युटॅनॉइक ऍसिड इज द नेम. आता हा सेकंड, हा पोझिशन त्याला नंबरिंग देणं खूप गरजेचं आहे. जिथून जवळ पडेल तिथून 1, 2, 3, 4, 1, 2, 3 इकडून नंबर दिला. सेकंड पोझिशनला काय, कीटोनिक ग्रुप आहे. कीटोन असेल तेव्हा ओन लिहायचा, मीन्स हा ब्युटेन जो आहे आणि हा 1 मीन्स E रिप्लेस करायचा, 2 डॅश करून 2 हे याचं नाव आहे, ब्युटेन 2. स्क्रीनवरचा क्वेश्चन तुमच्यासाठी.